final year, the student can opt for any course, or they can even learn these things on YouTube. Nowadays everything is available on internet, so they can practice at home, and they can make themselves very prompt in CATIA. ओके. ते थर्मल अनालिसिसचे पण सॉफ्टवेअर्स असतात ना, ANSYS वगैरे? हो, थर्मल अनालिसिस पण असतात. ANSYS असतं, प्रोई असतं. त्यामुळे ANSYS हे आहे पुणे युनिव्हर्सिटीला, ANSYS अभ्यासक्रमात आहे. त्यामुळे ते त्या टाइमला शिकू शकतात स्टुडंट्स. पण सध्या CATIA, आय थिंक CATIA इज गुड. बरं. विद्यार्थ्यांना माहित आहे की नाही मला कल्पना नाही, पण विद्यार्थ्यांसाठी मी एक सांगतो की एक IGTR म्हणून आहे, इंडो जर्मन टूल रूम. मला वाटतं CATIAचा कोर्स मृणाल तू तिथून केला होता, IGTR मध्ये, इंडो जर्मन टूल रूम. सुट्ट्यांमध्ये काय वैशिष्ट्य आहे इंडो जर्मन टूल केला होता. काय वैशिष्ट्य इंडो जर्मन टूल रूम म्हणजे नावामध्येच सांगतं, इंडिया आणि जर्मनीचं एक जॉईंट व्हेंचर आहे. तर ते एक MSME नी रन केलेलं एक आहे. ते आपण म्हणू शकतो एक इंडस्ट्री आहे ती. औरंगाबादला त्याचं एक सेंटर आहे, जिथे तुम्हाला प्रॅक्टिकल रिलेटेड कोर्सेस आणि सॉफ्टवेअर रिलेटेड दोन्ही पण कोर्सेस अंडर वन रूफ अवेलेबल आहेत. तर तिथे हे समर टाइमला असतात कोर्स अवेलेबल फॉर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म वेब कोर्सेस. सगळे कोर्सेस तिथे अवेलेबल असतात. तर ह्याचं सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही इतर एखाद्या साध्या क्लासच्या रिलेटेड कम्पेअर केलं तर हे याला खूप वेट आहे, एक वजन आहे म्हणू शकतो. कारण ते त्यांची एक्झाम असते आणि त्या एक्झामनुसार ते तुम्हाला सर्टिफिकेट देतात. त्यामुळे त्यांचं ट्रेनिंग तिथे दररोज 9 तास तिथे ट्रेनिंग चालतं. तिथे तुम्ही राहण्याची खाण्याची सोय असते. तुम्ही पैसे भरून तिथे राहू शकता आणि तुम्ही हे कोर्सेस करू शकता. त्यामुळे त्या टाइमला मी आणि मनीषा गवई माझी मैत्रीण आम्ही दोघींनी CATIAचा कोर्स केला होता. पण असे 15-15 दिवसाचे 3-3 पॅकेज पण असतात त्यांच्याकडे. तर 45 दिवसामध्ये ते तुम्हाला 3 सॉफ्टवेअर शिकवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती आहे, सॉरी टू इंटरप्ट, विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती आहे ही सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या. कारण माझ्या बोलण्यातनं सुद्धा तुम्हाला शिकवताना इंडो जर्मन टूल रूमचा उल्लेख झाला होता, पण तो कितपत सिरियसली तुम्ही घेतला मला आठवत नाही. पण तिथनं आलेली मृणाल ही त्याचा अनुभव तुम्हाला कथन करते. त्यामुळे इंडो जर्मन टूल रूम बद्दल प्लीज कंटिन्यू मृणाल. हा, तर त्यामुळे सर ते एक फार चांगलं आपण म्हणू सोर्स आहे. जर तुम्हाला खरंच सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट असेल आणि ते शिकायचे असतील तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आणि डिप्लोमा झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनपर्यंत भरपूर वेळ असतो. त्यामुळे एक 2-3 महिन्याच्या काळात तुम्ही हे कोर्सेस करू शकता आणि पुढे फायद्यात येतात. आणि मला वाटतं तिथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सूट पण आहे फी मध्ये. हो, तिथे फी वेव्हियर्स आहेत भरपूर. ते तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर कळून जातील. एक मिनिमम फी भरायला लागते. कोर्स फी त्याला अप्लिकेबल नाही होत. त्यामुळे हार्डली 500 रुपयामध्ये हे कोर्सेस अवेलेबल होऊ शकतात. ओके, व्हेरी गुड. मला वाटते माझे सगळे स्टुडंट जे आहेत, सगळ्या 60 जण जॉईन झालेले आहेत, हे 60 जण जे आहेत हे काळजीपूर्वक ऐकतील की नेमकं आम्ही कशाबद्दल बोलतोय. इट इज इंडो जर्मन टूल रूम सिच्युएटेड व्हेरी नियर टू अस एट औरंगाबाद. ओके, आणि तिथे सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्याचा सुद्धा आपल्याला फायदा मिळतो. गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी त्याचाही फायदा मिळतो आणि त्याच्या सर्टिफिकेटला खूप वेटेज असतं. एक 3D एक्सपिरियन्स नावाचा तू एक सॉफ्टवेअर केलं होतं, व्हॉट्स दॅट? कारण मी पहिल्यांदा ऐकलंय 3D एक्सपिरियन्स. हा सर, आता 3D एक्सपिरियन्स हे नाव, त्या सॉफ्टवेअरचं हे नाव आहे. त्याचं मिनिंग असं आहे की जे 3D डिझाईन असतं त्याचा तुम्हाला एक कम्प्लीट एक्सपिरियन्स देणारं सॉफ्टवेअर आहे. दिस इज मेड बाय Dassault Systems, which is the owner of CATIA, SolidWorks and other softwares. त्यांचं ती जी कंपनी आहे त्या कंपनीचं येणारं सॉफ्टवेअर आहे ते भविष्यामध्ये. म्हणजे ऍक्च्युली ते आलंय पण ते लायसन्स सॉफ्टवेअर सगळीकडे अवेलेबल नाही होत सध्या. तर त्या सॉफ्टवेअरच्या अंडर एक व्हर्च्युअली तुम्हाला एक्सपिरियन्स करू शकता तुम्ही एखाद्या प्रोडक्टला. तर त्याचं असं एक ओव्हरऑल ट्रेनिंग असतं. म्हणजे त्याच्यामध्ये CATIA प्लस जे 3D सगळे मॉड्यूल्स आहेत ते सगळे कंबाईन होऊन एक सॉफ्टवेअर बनले. तर त्याचं मला इंटर्नशिप करायची संधी PCCI मध्ये असताना मिळाली होती. कारण त्यांची एक प्रोडक्ट डेव्हलपमेंट लॅब आमच्या कॉलेजला आहे. तर ती त्यांची लॅबमध्ये आम्ही काही स्टुडंट्सनी अप्लाय केलेलं आणि आम्हाला त्यांनी सिलेक्ट करून त्यांचं त्या सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग दिलं होतं. त्यामुळे ते भविष्यात हा, ते भविष्यामध्ये या जनरेशनला वापरायला
मिळू आणि ते या सॉफ्टवेअरचं एक म्हणजे मे बी आय डोंट नो राईट नाव, पण ते 3D एक्सपिरियन्सच्या वेबसाईटला कॉन्टॅक्ट करून त्याचं ऑफिशियल ट्रेनिंग पण घेऊ शकतात. Is it related to designing or manufacturing or combines both the aspects? येस, इट इज रिलेटेड टू डिझाईन. मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड पण त्याच्यामध्ये सिम्युलेशन्स आहे अंडर डेव्हलपमेंट. Okay. तर ते आपण म्हणू शकतो कॅड कॅम दोघांना पण कंबाईन मध्ये एक एकुलता एक सॉफ्टवेअर आहे. बरं. आता एक कॅड कॅमचा विषय निघाला म्हणून थोडा एक अवांतर प्रश्न विचारतो की कॅड कॅमचं नॉलेज असण्यासाठी डिझाईनचं नॉलेज आवश्यक आहे का, की डिझाईन नसलं तरी कॅड कॅम येऊन जातं? तर डिझाईनचं नॉलेज म्हणजे खरं तर डिझाईन हा एक सेपरेट आपण म्हणू शकतो एक विषय, जिथं तुम्हाला एक एक कंपोनंट आणि एक एक मशीन पार्ट. हो, पण डिझाईनचं नॉलेज हवं की नको कॅड साठी? हा, नको आहे. कॅड साठी, कॅड म्हणजे ड्राफ्टिंग आहे, कॅड साठी डिझाईनचं नॉलेजची गरज नाही. कम्प्युटर एडेड डिझायनिंग म्हणतो ना, डिझायनिंग साठी तुम्हाला लागेल याचं नॉलेज. हा, डिझायनिंग साठी लागेल म्हणजे सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यासाठी डिझायनिंगचं नॉलेज आपल्याला लागेल. मला वाटतं डिझाईन हा कोर सब्जेक्ट आहे. काय माझा स्वतःचा विषय असल्यामुळे आणि माझा आवडता असल्यामुळे मी मुद्दाम त्याच्यावर एम्फेसिस करायचा प्रयत्न करतो या ठिकाणी. ओके, सध्या तू कोणत्या कंपनीमध्ये आणि तिथे तुझं सिलेक्शन कसं झालं? हा, तर ही एक फार इंटरेस्टिंग जर्नी आहे माझ्या लाईफमधली. कारण आम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला फायनल इयरला होतो, तर फायनल इयरचं तर जनरली असं असतं की आपल्याला एक आयडिया नसते की सिलेक्शन प्रोसिजर आणि जी हायरिंग प्रोसेस आहे प्रत्येक कॉलेजची, डिपेंडिंग अपॉन द रूल्स ऑफ द कंपनीचे जे क्रायटेरिया असतात त्यानुसार एक आपल्याला आयडिया दिली जाते. कॉलेजेस आपल्याला थर्ड इयरच्या एंडिंगला ही सगळी एक ब्रीफिंग करतात, सगळे रूल समजावून सांगतात आणि त्यानुसार एक क्रायटेरिया लागतो. तर हा मोस्टली स्टुडंट लोकांना हा क्रायटेरिया माहिती नसतो की आपण डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट आहे आणि आपलं फर्स्ट इयरचे मार्क्स नसतात त्यांच्याकडे काउंट करायला. तर आपले फर्स्ट इयरचे मार्क्स नसतात इंजिनिअरिंगमध्ये, तर ते आपले डिप्लोमा फायनल इयरचे मार्क्स फॉर कॅल्क्युलेटिंग ॲव्हरेज ते यूज करत असतात. त्यामुळे यामुळे काय होतं की जर आपले डिप्लोमाचे पर्सेंटेज कमी असले तर ते कुठेतरी आपल्या एका ॲव्हरेज व्हॅल्यूमध्ये अफेक्ट करतात. आणि ही गोष्ट म्हणजे मी तरी डिप्लोमाला असताना मला माहिती नव्हती की वेदर डिप्लोमा पर्सेंटेज मॅटर व्हाईल हायरिंग प्रोसेस ऑफ द इंजिनिअरिंग. सो हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, सगळ्या स्टुडंटनी लक्षात ठेवायला पाहिजे की कुठे ना कुठे तुमचे डिप्लोमाचे मार्क्स सुद्धा मॅटर करणार आहेत. पण आमचे पोट्टे तर फर्स्ट इयर सेकंड इयरला मजा करतात, फक्त थर्ड इयरलाच अभ्यास करतात. नाही, फर्स्ट इयर सेकंड इयरचे नाही होणार काउंट. अच्छा अच्छा, पण फायनल इयरचे नक्कीच होणार. बरं बरं, ठीक. नाही, फायनल मध्ये करतात ते, फायनल मध्ये हा, बरोबर. त्यामुळे मग असं झालं की आमची एक प्रोसेस सुरू झाली. लकीली माझा कुठलाच बॅकलॉग नव्हता. थ्रू आउट द इंजिनिअरिंग इन एव्हरी सेमिस्टर आय वॉज इन द फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. सो देर वॉज नो बॅकलॉग, सो आय वॉज फिट फॉर ऑल द कंपनीज. पण काही काही कंपन्यांचे क्रायटेरिया असतात की ते प्रोसेस मध्ये अलाउ करण्यासाठी ओनली दे अलाउ फर्स्ट 50 स्टुडंट्स. सो त्यामध्ये मी एखाद दोन कंपन्यांसाठी इलिजिबल नव्हती त्या टाइमला. तर सर्वात पहिले तर मी टार्गेट केलेलं डसॉल्ट सिस्टीम, कारण त्यांचं ऑफरिंग पॅकेज खूप चांगलं होतं. पण त्या टाइमला प्रिपेअर्डनेस थोडा कमी होता. त्यामुळे असं झालं की ॲप्टिट्यूड जी टेस्ट असते तीच क्रॅक झाली नाही. त्यामुळे माझी जी ड्रीम कंपनी होती इंजिनिअरिंग मधली ती मी लूज केली त्या टाइमला. त्यानंतर मी ठरवलं की आता आपल्याला कॅम्पस मधून प्लेस होणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण तिथे असताना आम्हाला सगळा सिनारिओ माहित होता, पुण्यातला, पुण्याच्या बाहेरचा. ओव्हरऑल एक आपण म्हणू शकतो की जॉब ओपनिंग्स आहेत नाही आहेत हे सगळं त्या टाइमला माहित होतं. त्यामुळे हे तर नक्कीच होतं की जॉब तर मिळालाच पाहिजे. सो डसॉल्ट सिस्टीम लूज केल्यानंतर आमच्या कॉलेजला गोदरेज अँड बायोन्स ही कंपनी आली. तर या कंपनीच्या क्रायटेरियामध्ये मी बसली नाही, कारण त्यांनी फक्त 75% पेक्षा जास्त ॲव्हरेज असणाऱ्या स्टुडंटला शॉर्टलिस्ट केलं आणि त्यांना प्लेसमेंट प्रोसेससाठी अलाउ केलं. सो ही पण दुसरी कंपनी लूज झाली. मग तेव्हा एक प्रेशर बिल्टअप व्हायला लागलं आणि इंजिनिअरिंग संपायचं शेवटचं सेमिस्टर सुरू होतं. त्यामुळे हे एक टेन्शनचं एक झालं वातावरण. आणि त्या टाइमला काय झालं की आम्ही कुठलं कोडिंग
हे नव्हते केलेले, कोर्सेस नव्हते केलेले. आम्हाला C++ या कोडिंग लँग्वेज येत नव्हत्या. त्यामुळे आम्ही IT कंपन्यांच्या टेस्टमध्ये पण पास होऊ शकायचं नव्हतं. त्यामुळे मी तर IT कंपनी टार्गेट केली नाही कुठली. पण भरपूर आमच्या बॅचमधले मेकॅनिकलच्या मुलांनी IT कंपन्यांमध्ये जॉब सिक्युअर केले. त्यामुळे मग आता ओन्ली ऑप्शन वॉज फॉर मेकॅनिकल कंपनी. आणि त्यानंतर मग इमर्सन अँड क्लायमेट म्हणून एक कंपनी आली. तिथे माझं सिलेक्शन झालं. पण त्यांचं लोकेशन सातारा होतं आणि ऑफरिंग पेमेंट पण फार कमी होतं. सो मी ती होल्डवर ठेवलं होतं आणि त्यानंतर पण मी आणखीन कंपन्यांसाठी प्रिपेअर केलं. त्यानंतर KSB पंप्स लिमिटेड ही कंपनी आमच्या कॉलेजला आली आणि KSB पंप्स साठी त्यावेळेला मी खूप प्रिपेअर्ड होती. मी सगळा अभ्यास करून ठेवला होता. इंटरव्ह्यू प्रिपरेशन पण माझं एक चांगल्या लेवलला होतं. त्यामुळे त्या टाइमला मग मी दोन टेस्ट आणि एक ग्रुप डिस्कशन, त्यानंतर 2 इंटरव्ह्यू ह्या प्रोसेसमधून गेल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. बापरे. आणि आय गॉट अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ KSB लिमिटेड. व्हेरी गुड. सध्या काय आहे तुमचं असं जॉब प्रोफाईल काय आहे? नेमकं तुझा जॉब प्रोफाईल काय आहे? म्हणजे पहिलं काय काम वर्ष करावं जे लागतं आहे तुला? ते ॲज अ ट्रेनी होतं. अच्छा. आणि आता दुसऱ्या वर्षाला एक जॉब मी म्हणेल जॉब रोल मिळालाय. ट्रेनी असताना पण तेच कामं केले जे आता करते. अच्छा. पण त्यावेळेला फक्त टायटल ट्रेनी असं असतं. तर KSB मध्ये मला टेक्निकल सेल्स अँड सपोर्ट ह्या डिपार्टमेंटमध्ये काम मिळालं. पहिलं वर्ष मी एक्सपोर्ट टीम बरोबर काम केलं. तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला बेसिकली काम असं असतं की ज्या इन्क्वायरी येतात पंप्स रिलेटेड फ्रॉम द रिफायनरी कंपनीज, केमिकल कंपनीज अँड पॉवर प्लांट्स. सो दिस इज अ पर्टिक्युलर एरिया ऑफ अप्लिकेशन विच इज लिमिटेड टू ऑइल अँड गॅस. बाकी पण आमचे डिपार्टमेंट आहेत, जसं न्यूक्लिअर आहे, एनर्जी आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये त्या अप्लिकेशन रिलेटेड एन्क्वायरीज येतात. सो माझ्या डिपार्टमेंटमध्ये ऑइल अँड गॅस रिलेटेड एन्क्वायरीज येतात. तर मी जेव्हा काम करत होती तेव्हा सौदी अरेबिया, परत मिडल ईस्टच्या ज्या कंट्रीज आहे, कुवेत आहे, कतार आहे, तर इकडे पेट्रोलियम आणि रिफायनरी कंपनी खूप असतात. त्यामुळे तिथे लागणारे पंप ह्याच्या इन्क्वायरी मी हँडल करायचे. आणि त्या इन्क्वायरी मधनं पंप आपण डिझाईन करणे, त्याचं इस्टिमेट करणे, कॉस्ट इस्टिमेट, आणि ती ऑफर सबमिट करणे. त्या ऑफर मध्ये सगळ्या टेक्निकल ऍस्पेक्ट बघणे, प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन्स बघणे, जे काय बाकी स्कोप आहे पंपाबरोबर, मोटर, मेकॅनिकल सील आणि हे जे ॲक्सेसरीज असतात पंपाच्या, त्याचं सगळं डिझायनिंग प्रोसेस करणे आणि ह्याचा एक एस्टिमेट बनवून प्रोजेक्ट सबमिट करणे. आणि त्यावर डिपेंड मग पुढे निगोशिएशन्स असतात आणि मग आपल्याला ऑर्डर मिळते. तर हे एक ओव्हरऑल असं काम असतं तिथे. तुम्ही SPM पण करता का, स्पेशल पर्पज मशीन, की No, तसं तुझं स्पेसिफिकेशन only centrifugal pumps. अच्छा. Only centrifugal pumps. Yes. सेंट्रिफ्युगल पंप्स. नाही, ऑर्डर प्रमाणे बनवता की रेडीमेड तयार असतात तुमच्याकडे? म्हणजे कसं, समोरच्याची जी ऑर्डर आहे त्याप्रमाणे बनवून देता का तुम्ही विशेष, का हो, नाही भाई ते हमारे पास में ये है, ये लेके जाओ, असं काही असतं? नाही. ते सर ऍक्च्युली 2 असतात. एक असतं स्टँडर्ड पंप, हा. जे आपल्याकडे रेंजनुसार बनलेले असणार, म्हणजे 1 HP, 2 HP, 1.5 HP असे त्या रेटिंगनुसार. आणि बाकी हे जे इंडस्ट्री प्रोजेक्ट आहे, हा एक वेगळा डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार पहिले पंप डिझाईन करणे, त्यानुसार मॅन्युफॅक्चर करून देणे, असं. अच्छा, कस्टमाइज करून, टेलर मेड समजा. कस्टमाइज, टेलर मेड, येस, टेलर मेड किंवा इंजिनियर्ड पंप. अच्छा. ओके. आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट वगैरे ते असतं का तुमच्याकडे, की तो एक वेगळा आस्पेक्ट झाला? कारण आमच्या विद्यार्थ्यांना आहे ते सिलेबस मध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, म्हणून मी हा प्रश्न विचारला. हा, इन्व्हेंटरी साठी एक वेगळं डिपार्टमेंट असतं. तर ते सगळं परचेस आणि इन्व्हेंटरी बघतात. तर आय एम नॉट इन दॅट डिपार्टमेंट, त्यामुळे मला त्या डिपार्टमेंट बद्दल काही जास्त लाईट थ्रो नाही करता येणार. अच्छा. आणि वेळ काय असते तुमच्या जॉबची, म्हणजे शिफ्ट मध्ये असतात कसं असं? नाही, ऍक्च्युली आम्ही कॉर्पोरेट मध्ये येतो. टेक्निकल सेल्स वाले सगळे लोक कॉर्पोरेट मध्ये येतात. त्यामुळे आमचं टायमिंग फ्लेक्झिबल टायमिंग असतं. जर तुम्ही सकाळी 7 वाजता जाल तर 5 वाजता तुम्ही निघू शकता. म्हणजे 7:30 ते 5 हा आयडियल टाइम आहे आणि त्याला फ्लेक्सी टाइम दिलाय 2 तासाचा. म्हणजे तुम्ही 8:30 पर्यंत जाऊ शकता ऑफिसला आणि त्यानुसार 9.5 तास भरले की घरी यायचं. अच्छा. तर हे याप्रमाणे तुमचं. आणि सध्या मी मार्च पासून घरी आलेली आहे.
हा, मार्च पासून मी घरी आली आहे आणि मी वर्क फ्रॉम होम करते सध्या घरूनच. अच्छा अच्छा, म्हणजे हे लॉकडाऊनचा पिरियड आहे म्हणून वर्क फ्रॉम होम सुरू आहे, नाही का? अच्छा अच्छा, व्हेरी गुड. हो. विद्यार्थी मित्रांनो, एक येणाऱ्या 2-4 मिनिटांनंतर साधारणपणे तुम्हाला तुमची प्रश्न सुरू करायचे आहेत. म्हणजे मी वारंवार यासाठी आठवण देतोय की तुम्ही ज्या प्रश्न विचाराल तसे अनेक प्रश्न मी विचारतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे प्रश्न काही लिहिलेले नसतात. प्रश्न जे असतात ते उत्स्फूर्तपणे असे बाहेर निघत असतात. तर जसे माझे प्रश्न निघतात उत्स्फूर्तपणे बाहेर, तसे मला वाटते विद्यार्थ्यांचे सुद्धा, फक्त ते थोडेसे कचरतात. तर कचरण्याची गरज नाही. आपलं 2-3 एपिसोड झाले आतापर्यंत. आता तुम्ही आजचे जे प्रश्न आहेत ते तयार ठेवा. थोड्या वेळाने मी जे आहेत हे मृणालला हे सगळे प्रश्न विचारणार आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय आहेत तुझ्या? म्हणजे हे सगळं करिक्युलर झालं रिलेटेड टू. एक्स्ट्रा करिक्युलर काय आहेत तुझ्या ऍक्टिव्हिटीज? आवड काय आहे? हॉबीज काय आहेत? सर, एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये मला तर मी स्पोर्ट्समध्ये सांगितलं की मला बॅडमिंटन खेळायला आवडतं. मी पीसी जॉयला असताना पण आमच्या कॉलेजच्या बॅडमिंटन हॉलमध्ये एक कन्सिस्टंट प्रॅक्टिस चालू होती. त्या व्यतिरिक्त मला हॉबीजमध्ये मला पेंटिंग करायला आवडतं आणि मला सिंगिंग पण थोडंफार आवडतं. म्हणजे तुमच्यासमोर मी आवडतं असं म्हणणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे एक माझी मैत्रीण आहे अदिती म्हणून, हो. तर तिच्या बरोबरच मी फक्त गाणे म्हणते. बाकी मला या व्यतिरिक्त अशी कुठली वेगळी ॲज सच हॉबी नाहीये. पण तू माझ्या अदितीचं नाव घेतलं तर अदिती म्हणजे अशी एक ऑलराऊंडर आहे. हा, ठीक आहे. आता अभ्यासामध्ये आपण असं म्हणू नये की खूप पुढे आहे खूप मागे, असं नाही म्हणून, बट शी इज अन ऑलराऊंडर. गाण्याचा जवळ विषय निघतो तेव्हा ती गाण्यामध्ये एखादी, मी आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो एखाद दिवशी आय विल इन्व्हाइट अदिती, अदितीला, आणि धमाल पोरगी येते एकदम. तर हो, गाण्याचं तू पण जॉईन होशील म्हणाल त्याला, आणि आपण एक सर तिचा शुअर स्पेशल शुअर. गाण्याचा कार्यक्रम ठेवूया. विशेष सर, म्हणजे गाण्याचा कार्यक्रम ठेवा आणि ॲडिशनल म्हणजे तिचं इंग्लिश स्पीकिंग खूप छान आहे. त्यामुळे मी जे काही इंग्लिश बोलायला शिकली आहे हो. ते तिच्याकडनंच शिकली असं म्हणू शकते. हा. त्यामुळे एखादा नवीन टॉपिक, एक वेगळा टॉपिक म्हणून तुम्ही स्पोकन इंग्लिश रिलेटेड गाईडलाईन म्हणून तिला इन्व्हाइट करू शकता नक्कीच. हा. सिद्धेश आवडेल का तुम्हाला? एखाद्या सिद्धेश धर्माधिकारी, एक येस असा सर. थोडासा विषयांतर करू आपण. हो आवडेल सर, तुम्हाला? आवडेल ना. हा, हो सर, कारण आवडेल. अशी एकदम धमाल पोरगी आहे ती. म्हणजे तुम्हाला सांगतो, 3rd इयर मध्ये असतानाच माझा यांच्याशी कॉन्टॅक्ट आला. तोपर्यंत मी गडचिरोलीला होतो आणि डिप्लोमाची पोरगी आली, फाडफाड माझ्यासमोर इंग्लिश बोलायला लागली. मी एकदम हबकलोच. जेव्हा मला तिचं पहिलं दर्शन झालं त्या दिवशी मी खरोखर हबकलो. म्हटलं बापरे, त्याला डिप्लोमातली पोरगी एवढी धनाधन धनाधन आणि कुठेही न चुकता न अडखळता एकदम फ्लुएंटली इंग्लिश बोलत होती. तर ते बघून मी हबकलो. आणि नंतर आपली टूर पण गेली होती. विद्यार्थी हो. मित्रांना सांगू इच्छितो की माझ्या जीवनातली जी शेवटची टूर आहे जी मी विद्यार्थ्यांसोबत केली ती या बॅच सोबत 2015 साली 3 दिवस आम्ही धमाल केला. आणि आपली एवढी मोठी लोकसंख्या असल्यामुळे 3 एसटी भरून आपण गेलो होतो. तर त्या 3 एसटी मधली एक एसटी जी होती ती फक्त मुलींची एसटी होती आणि 2 एसट्या ज्या होत्या त्या मुलांच्या होत्या. आणि वयस्कर असल्यामुळे किंवा सिनियर आहे असं असल्यामुळे मी आणि काकड सर आमच्याकडे ते मुलींच्या बॅचची जबाबदारी दिलेली होती. आणि लेडीज स्टाफ तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जनरली स्पोर्ट्सला आणि याला पण येत नाही सोबत. तर न आल्यामुळे आपण शेवटी आपल्या लायब्ररी मधल्या ज्या आहेत भारंबेबाई त्यांना घेऊन आपण गेलो होतो. आणि ती ट्रिप आजही मला स्मरणात आहे. कारण त्यानंतर कुठलीच ट्रिप झाली नाही. मग छोट्या मोठ्या ज्या इथे होतात पारसला वगैरे तेवढ्या टूर्स होतात, पण त्यानंतर अशी धमाल टूर ज्याला आपण म्हणूया तशी कोणतीच झाली नाही. तर ती पण एक संस्मरणीय जी टूर आहे ती माझ्या लक्षात नेहमी राहील. ओके, तर हे जे सगळं होता हा सगळा प्रवास होणार होता. याशिवाय एक सिनियर म्हणून किंवा एक दिदी म्हणून किंवा एक अनुभवी म्हणून एक काही वर्षांआधी ही विद्यार्थी जिथे बसलेले आहेत सध्या त्या बाकड्यांवर तू पण बसलेली असायची. ठीक आहे, तर त्यावेळेस तुला असं कधी वाटलं होतं की आपण या उंचीपर्यंत जाऊ म्हणून, किंवा ते ठरलेलंच होतं की मला इथपर्यंत जायचंय म्हणून? वॉज दॅट डिसाइडेड? येस सर, इट वॉज डिसाइडेड. अच्छा. कारण म्हणजे हे म्हणताना मला एक आय फील प्राऊड की मला माझ्या लाईफमध्ये सगळ्या फॅकल्टी लोक, सगळे फ्रेंड्स लोक आणि माझी फॅमिली या तिन्ही घटकांचा खूप मोठा सपोर्ट होता. खूप म्हणजे खूप मोठा सपोर्ट होता की मला कधीच ड्रॅग डाऊन फील नाही झालं की कोणी मला अडखळा लावतंय किंवा मला कोणी अडवतंय, असं बिलकुल मला फील नाही झालं. सगळ्यांनी मला सपोर्ट केलं. आणि त्यामुळे माझं एक ठरलेलं होतं की मला लाईफमध्ये एक
स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, स्वतः पैसा कमवायचा आहे. त्यामुळे हे सगळं ठरलेलं असायचं आणि मी ते केलं आणि मी ते मिळवलं. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की व्हेरी गुड. जे एफर्ट्स आहे याच्यामागे, याच्यामध्ये सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि माझी स्टोरी आता आय डोंट नो इफ स्टुडंट फाइंड इट मोटिवेटिंग और इन्स्पायरिंग और नॉट. इट्स अ जनरल, इट्स अ शॉर्ट स्टोरी की ज्याच्यामध्ये काय असं विशेष गोष्टी नाही आहेत, पण एक कन्सिस्टंट मेहनत आहे आणि न थांबता एफर्ट्स करून जी पाहिजे ती गोष्ट मिळवण्याची तयारी आहे. आणि ती भविष्यात पण सुरू राहील, कारण जॉब मिळाला म्हणजे झालं सगळं असं काही नाही. तिथे पण खूप कष्ट असतात. तिथे पण सतत एक आपल्याला टार्गेट्स असतात. आपल्याला चांगलं परफॉर्म करायचं असतं. अप्रेझल्स असतात. पुढे भविष्यामध्ये प्रमोशनसाठी कष्ट करायलाच लागतात. त्यामुळे आयुष्य हे कष्टांनीच भरलेलं असतं. आणि एफर्ट केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. हे मी सांगेल की there is no shortcut for efforts. So you have to take efforts and you have to gain whatever you want. Yeah, so there is no shortcut for success. यशाकरता Yes. कोणताही असा जवळचा मार्ग नाहीये. जो पण मार्ग आहे तो खडतर आहे, पण खडतर मार्गावरून गेलं तर यश नक्की मिळतं. ही गोष्ट जी आहे ही मी अनेक मराठी पुस्तकातून आणि लेखकांकडून वाचलेली आहे, ऐकलेली आहे. मला ऍक्च्युली तुला हेच सांगायचं होतं की काही तुझा संदेश आहे का, पण बरं झालं तू माझ्या मनातलं हेरलं आणि तो संदेश जो आहे तो नकळत का होईना हे तुझे जे ज्युनियर्स आहेत त्या सगळ्या ज्युनियर्सला तो दिला. नाव इट्स क्वेश्चन टाइम. माझी अशी इच्छा आहे की काही विद्यार्थ्यांनी, मुलांनी, मुलींनी प्रश्न विचारावे मृणालला. म्हणजे तिला असं वाटायला नको की हे सगळे जबरदस्ती धरून आणले म्हणून. आलं का लक्षात? And I will request everyone की तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही क्वेश्चन विचारा, पण सोबत सोबत तुम्ही व्हिडिओ पण ऑन करा सो दॅट आय विल बी एबल टू सी यू. कारण हे व्हिडिओ ऑन करा, प्लॅटफॉर्म सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. आपल्याला एक स्नॅपशॉट पण घ्यायचा आहे. हो, व्हिडिओ ऑन ग्रुप करा. फोटो घेऊयात आपण. कारण व्हेरी गुड. वैष्णवी चव्हाण सो नाईस टू सी पीपल. कारण आता लॉकडाऊन मध्ये घरी बसून बसून कोणाचे चेहरे बघितले नाहीत सर मी. हा जो मधुर अग्रवाल म्हणून दिसतोय हा सेकंड इयरचा आहे. बाकी अजून असतील सेकंड इयरचे, पण मी त्याला ओळखतो. तर तो सेकंड इयरचा आहे. अतिशय उत्साही आहे. बहुतेक येणाऱ्या काही वर्षांमध्ये मला त्याची मुलाखत घ्यावी लागेल तुझ्यासारखी. अरे वा वा. छान छान. आणि तुझ्या पावलावर पाऊल ठेवून आहेच. बऱ्याचशा मुला जे आहेत ते तुझ्या पावलावर पाऊल ठेवून आहेत या ठिकाणी. तर ते सुद्धा होते. आणि उत्साही मुलं आहेत आमची. आता सकाळी मी यांचा रोज एक्स्ट्रा म्हणतो ऑनलाईन क्लास जेव्हा मी घेतो तेव्हा ही सगळी हजर असतात. 10:15 जेव्हा मी मेसेज टाकतो गेट रेडी, तर मला पटापट 10-15 असे थम्स येऊन जातात की बाबा वी आर रेडी. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की मलाच उशीर झाला का लिंक टाकायला, असं याप्रमाणे होतं. चला विचारा, प्रश्न विचारा. शिखा कुछ पूछना चाहेगी? नहीं सर, अभी तो नहीं. अरे वो तूने कितने बड़े बड़े लगाए, वो क्या बोलते हैं उसको, हेडफोन्स. तेरे से बड़े हेडफोन्स होते. ही आमची टॉपर आहे, ही पोरगी शिखाची आहे. दिसते का तुला? 2 हेडफोन्स लावून आहे. ही टॉपर आहे. आणि साधारणपणे विद्यार्थ्यांना, म्हणजे विद्यार्थी सोडा, मला किंवा साधारण विद्यार्थ्याला जेवढे पर्सेंटेज वर्षभरामध्ये मिळतात सगळ्या एक्झाम मिळून, तेवढे पर्सेंटेज ही पोरगी एकाच एक्झाम मध्ये काढते. फर्स्ट इयर मध्ये या पोरीला काहीतरी 94-95% मार्क होते. सेकंड इयर मध्ये 96% मार्क होते. तशीच ती वैष्णवी चव्हाण आणि बरेचसे मुलं आहेत असे. ईश्वर ढोपे म्हणून एक आहे, अजून आहेत बरेच जण. आमचा सिद्धेश जो आहे हा खूप हुरहुरणारी कलाकार आहे. एक आनंद भड म्हणून विद्यार्थी आहे, हा कोडिंग मध्ये खूप जबरदस्त आहे. तर हे सगळे असे खूप सारे आहेत. मला एक्झॅक्टली नाव आणि आठवत नाही, पण सगळे जे आहेत हे छान कलाकार आहेत सगळे. आणि मला अशी बऱ्याच वर्षानंतर अशी सुंदर बॅच मिळाली. पण मी तेवढाच दुर्दैवी पण आहे की यांच्यासोबत मी असं कॉन्टॅक्ट मध्ये नाही येऊ शकत, कारण कोरोनाचं वातावरण असल्यामुळे मला या सगळ्यांना ऑनलाईनच बघावं लागत आहे. पण माझी अशी इच्छा आहे की कोरोना लवकरात लवकर संपो आणि मी यांच्या संपर्कात येऊ, म्हणजे जेणेकरून एवढी सोन्यासारखी मुलं जी आहेत यांच्यासोबत माझा कॉन्टॅक्ट येईल आणि मला यांना चांगल्या पद्धतीने हाताळता येईल, यांना चांगल्या पद्धतीने यांची जोपासना करता येईल, जपवणूक करता येईल. कोण विचारते प्रश्न? मी बरंच बोलता मी काही बोलून जातो बरंच. कोण विचारते प्रश्न? म्हटलं माझा प्रश्न आहे म्हटलं एक. ओके. प्रथमेश पल्लाडे नाव माझा. ताईला विचारायचा प्रश्न हा. म्हटलं ताई, इंडस्ट्री ओरिएंटेड आपल्याला कोणकोणते स्किल आपल्याला डेव्हलप करावे लागतील डिप्लोमा ड्युरेशन मध्ये किंवा इंजिनिअरिंग ड्युरेशन मध्ये? कोणते स्किल डेव्हलप करावे लागतील?
ओके. तर बघ प्रथमेश, कसं असतं की आपण इंजिनिअरिंगला जेव्हा जातो ना, तेव्हा एक तर मेन फोकस असला पाहिजे की आपल्याला चांगले पर्सेंट काढायचे, जेणेकरून आपण ॲटलिस्ट कंपनीच्या क्रायटेरियामध्ये फिट बसायला पाहिजेत. म्हणजे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन जर पॉसिबल नसेल तर ॲटलिस्ट वी हॅव टू गेट फर्स्ट क्लास, कारण हा एक बेसिक क्रायटेरिया असतो प्रत्येक कंपनीचा. ॲटलिस्ट 55% अबव, काहींचा 60% अबव असतो, आणि काही कंपन्या अशा असतात ज्या 75% अबव याच लोकांना शॉर्टलिस्ट करतात. त्यामुळे एक मेन आपलं हे टार्गेट असलं पाहिजे की चांगले पर्सेंटेज. त्यानंतर स्किल्स डेव्हलप करताना टेक्निकली आपण साऊंड असायला पाहिजे, त्यामुळे थोडं सॉफ्टवेअरवर फोकस करायचा. असं काही नाही की सगळेच सॉफ्टवेअर शिकलं पाहिजे, कुठले पण एक दोन सॉफ्टवेअर जरी असले आणि तुम्ही इंटरव्ह्यूच्या टाइमला कॉन्फिडन्सनी सांगितलं की सर आय हॅव लर्न दिस सॉफ्टवेअर आणि या सॉफ्टवेअरमध्ये मला इफेक्टिव्हली हे करता येतं, मला हे डिझाईन मॉड्यूल्स येतात, मला ड्राफ्टिंग येतं, मला सरफेसिंग येतं, हे असं जर तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये सांगितलं तर इंटरव्ह्यूवरला एक चांगला कॉन्फिडन्स मिळतो की दिस कॅन्डिडेट इज व्हेरी परफेक्ट फॉर अवर कंपनी. कारण तुमच्याकडनं काही फारशा गोष्टी अपेक्षित नसतात की तुम्हाला सगळंच माहिती असेल, पण तुम्हाला ज्या कुठल्या एक दोन गोष्टी आहेत त्या तुम्ही परफेक्टली केल्या आणि त्यांना सांगितलं, एक कॉन्फिडन्स दिला की दॅट इज व्हेरी गुड. परत आजकाल कसं आहे की मेकॅनिकल कंपन्यांमध्ये जरी असलं तरी कोडिंग हा एक फार आजकाल इम्पॉर्टंट विषय झालाय. बऱ्याच कंपन्या कोडिंगसाठी एक वेगळी अशी टेस्ट पण ठेवतात. परत आता आपल्याला वाटेल की मेकॅनिकलमध्ये असताना कोडिंगची काय गरज आहे, पण कितीतरी सॉफ्टवेअर्स असे असतात, कितीतरी प्रोग्रामिंग अशा असतात की ज्यांची गरज मेकॅनिकल गोष्टींमध्ये अनालिसिस पर्पजसाठी इम्पॉर्टंट असते. तुम्ही जेव्हा पुढे इंजिनिअरिंग कराल तेव्हा तुम्हाला कळेल की कोडिंग हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर तुम्ही कोडिंग पण शिकू शकता प्लस मेकॅनिकल सॉफ्टवेअर. असं मी एक सजेस्ट करेन की कोडिंग तरी सगळ्यांनी शिकून घ्या. कारण आमच्या टाइमला कोडिंग आम्ही शिकलो नाही, त्यामुळे आम्ही त्याचे परिणाम बघितलेत की काय परिणाम होतात. परत एक पायथन लँग्वेज आहे. ही पायथनची जी लँग्वेज आहे ती तुम्हाला सांगते, आमच्या कॉलेजमध्ये एका व्यक्तीने पायथन मध्ये कोडिंग केलं. म्हणजे तो आमच्या खूप आधीच्या बॅचचा सिनियर होता. त्यांनी पायथन मध्ये काहीतरी मॉड्यूल डेव्हलप केलं आणि डॉम हा जो विषय असतो त्या डॉम विषयातल्या कुठल्या तरी एका मॉड्यूलवर त्यांनी ते अप्लाय केलं स्वतःहून, आणि त्याचं मॉड्यूल जे होतं ते इतकं इतकं भारी होतं की त्याला BMW या कंपनीने हायर केलं. म्हणजे तुम्ही विचार करा की एक तुमची इनोव्हेटिव्ह गोष्ट किंवा एक तुमचं जी आयडिया, छोटी आयडिया का असो, पण तुम्ही त्याला कुठे अप्लाय करता, त्याचा काय फायदा आहे, आणि हे कंपन्यांना आकर्षण असतं या गोष्टींचं. की असं काही नाही की तुम्ही ट्रेनिंगच घेतलं पाहिजे की तुम्हाला इंटर्नशिप केल्या पाहिजे. तुम्ही छोटे मोठे स्वतःहून प्रोजेक्ट जरी केले आणि ते इफेक्टिव्हली तुम्ही बोलून दाखवले तरी तुम्हाला पुढे भविष्यात खूप ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्यामुळे अशा गोष्टी करा आणि सुट्ट्यांचा वेळ अशा गोष्टींसाठी यूज करा. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. हा, छान प्रश्न विचारला. वैष्णवी, तू विचारणार होती काही? येस सर, मला प्रश्न हा, विचारायचा विचार. होता. मला असं विचारायचं होतं की तू पहिली GS होतीस ताई, आम्हाला खरंच त्याचा खूप अभिमान आहे, गर्ल्स मेकॅनिकलची स्पेशली. आणि खरं तर अशा ऑपॉर्च्युनिटीज येतीलही पुढे आमच्या पण आयुष्यात. तर मग मला असं विचारायचं की कुठेतरी अशी छोटीशी भीती वाटते की अरे आपल्याला जमेन का, तर तू कसं त्याला टॅकल केलं ते मला तुला विचारायचं आहे. ओके. कसं असतं की being a girl, when you are in a zone where there are men and you will see very few women, so comfort zone हा नेहमी मॅटर करतो. पण तुम्ही जर मेकॅनिकल मध्ये आहात तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवायलाच पाहिजे की तुम्हाला भविष्यामध्ये खूप मुली असलेलं ॲटमॉस्फिअर बघायला काही मिळणार नाही. कारण मी ज्या कंपनीमध्ये काम करते त्या डिपार्टमेंटमध्ये मी एकटी मुलगी आहे. माझ्या डिपार्टमेंटमध्ये माझे सगळे कलिग म्हणजे सगळे मुलंच आहेत, आणि आमचे बॉस वगैरे सगळे मॅनेजर लोक पण कोणी तिथे लेडी नाहीये. त्यामुळे खूप रेशो कमी असतो. त्यामुळे भिण्यासारख्या गोष्टी तर एक कम्फर्ट झोन नुसार थोडासा ऍडजस्ट व्हायला टाइम लागतो, पण भिण्यासारख्या अशा काही गोष्टी नसतात. आता तू विचारलं की GS झाली तर कुठे मनात भीती होती का, तर मला कधीच भीती अशी वाटली नाही, कारण आपण कुठलं काही चुकीचं काम करत नाहीये. थोड्याफार चुका होतात, त्याला काही डाऊट नाही, पण देअर आर मेंटर, जसं मंत्री सर आहेत तसे बाकी पण फॅकल्टी आहेत, तर सगळे मेंटर असतात आपले, त्यामुळे ते आपल्याला सांभाळून घेतात. त्यामुळे न भीता
तुम्ही जे काय करणार, जे तुमची ऍक्टिव्हिटी आहे, जे तुमचं काम, ते विथ कॉन्फिडन्स तुम्ही इफेक्टिव्हली त्यांना सांगायला पाहिजे. आणि तुम्ही जे बोलतात त्याच्यावर तुमचा स्वतःचा विश्वास असला पाहिजे आणि एक कॉन्फिडन्स असला पाहिजे. हा कॉन्फिडन्स गेन करणं तुमच्या हातात असतं आणि न भीता हे काम करणं, हे यालाच मी एक म्हणेल की प्रत्येक मुलीला ही गोष्ट आली पाहिजे. आणि हीच खरी सक्सेस असते मुलीच्या आयुष्यामध्ये, एक कॉन्फिडन्स असणं. छान. थँक्यू. चला आणि अजून एक क्वेश्चन होता. हा विचारू. हा बोल ना, बोल. तुझं म्हणजे आता आमचं पण असं स्वप्न आहे की आपल्याला COEP भेटलं पाहिजे वगैरे, पण नंतर तू SP साठी मुंबईला सुद्धा तू म्हणजे तुझी इच्छा होती नंतर की नाही हे नाही तर हे पण चालेल. तर कुठे असं वाटलं नाही का अरे यार आपण नाही करू शकलो, की आपल्याला अरे कुठे राहून गेला आपल्याच्याने? तर त्याच्याबद्दल थोडंसं. हा, आता कसं असतं की जेव्हा, म्हणजे ऑनेस्टली सांगते की जेव्हा मी डिप्लोमा मध्ये ऍडमिशन घेतली, या वेळेला मला बिलकुल पण माहिती नव्हतं की डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन करण्यासाठी डायरेक्ट सेकंड इयरच्या गव्हर्नमेंट कॉलेजला फक्त 12 जागा असतात, 12 सीट. त्यामध्ये 3 ते 4 मुलींच्या जागा भरल्या जातात. आता आय डोंट नो व्हॉट आर द रूल्स राईट नाव, पण ही गोष्ट मला तेव्हा माहिती नव्हती. आणि जेव्हा मला ही गोष्ट माहिती पडली, त्यामुळे मी एक गणित केलं की जर मला COEP कॉलेज पाहिजे असेल तर मला माझा पर्सेंटेज आणि माझा रँक काय असायला लागेल. त्यामुळे एक क्लिअर आयडिया होती की जर 12 जागा आहेत प्रत्येक कॉलेजला, तर मला माझी मेहनत किती असायला पाहिजे की मला COEP मिळेल. त्यामुळे ह्या एक आयडिया मनात ठेवून मी मेहनत तर केली, पण ते काही शक्य झालं नाही. पण नाराज होऊन काही नसतं होत. जर एक नाही तर दुसरं सही. ऑप्शन्स, देअर आर प्लेंटी ऑफ ऑप्शन्स इन युअर लाईफ. जर तुम्हाला ठरवलं तुम्ही की इंजिनिअरिंग नाही करायचं आणि दुसरं काय करायचं, तर तुम्ही ते पण करू शकता. त्यामुळे एक गोष्ट जर मिळाली नाही तर नाराजगी किंवा नैराश्य घेऊन काही होत नसतं. त्यामुळे हे मला कळलं होतं आणि मला माहिती पण नव्हतं. त्यामुळे मी वाईट न वाटून घेता दुसऱ्या ऑप्शनसाठी हे केलं आणि मी हॅपीली इंजिनिअरिंग केलं आणि मला आज जॉब आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा बिलकुल वाईट वाटत नाही की मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं नाही किंवा काय. इव्हन आय रिली फील मायसेल्फ लकी की नाही गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तरी काही हरकत नाही. ज्या कॉलेजमध्ये मिळालं तिथे जाऊन प्लेसमेंट झालं आणि कॅम्पस थ्रू जॉब लागला. ही गोष्ट खूप मोठी आहे. त्यामुळे हे असं आहे. चला, छान. आज मृणाल आपल्या मुलांनी तुला खूप प्रश्न विचारले, ऍटलीस्ट सुरुवात झाली. मी अपेक्षा करतो की पुढच्या मीटिंग मध्ये ही वेळ जी आहे ही अजून वाढवून मिळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं एक बिझी शेड्यूल असतं आणि वर्क फ्रॉम होम चालू आहे, टार्गेट तुझ्या समोर आहे. पण एवढं असून सुद्धा तू माझ्या विनंतीला मान दिला आणि माझ्या विनंतीला मान देऊन ती इथे आलीस आणि सगळे विद्यार्थी जे यांना एक मार्गदर्शन दिलं, यांना एक जाणीव करून दिली तू की काही जर अचीव करायचं असेल तर निश्चितपणे मेहनत ही करावी लागते. आणि त्या ज्या 12 जागा आहेत त्या 12 जागा आता वैष्णवी लक्षात ठेव, वैष्णवी हे ऑन करशील व्हिडिओ तू, तर 12 जागा ज्या आहेत त्या 12 जागा आता 6 जागांवर आल्या आहेत. याचा अर्थ काय झालाय, कॉम्पिटिशन वाढली आहे. तुझ्या वेळेस 20% जागा होत्या, आता 10%च जागा आहेत. त्यामुळे 12 जागांसाठी जी मेहनत मृणालने केली ती मेहनत आता वैष्णवी तुम्हाला 6 जागांसाठी करायची. याच्या लक्षात हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी होतं. शेवटी जाता आता मी तुला फक्त एवढं सांगतो की मृणालचा जो स्वभाव आहे हा चूप बसणाऱ्यांपैकी नाहीये. एक मिळालं तर ती पुढे जाते. तिला जर दगड मिळाला तर ती मोती पाहते, मोती मिळाला तर ती हिरा कुठे मिळेल ते पाहत असते. त्या पोरीला मी नर्चर केलंय, हिला मी वाढवलं आहे, हिला मी शिकवलं आहे, मी सगळं काही हिला ओळखतो चांगल्या पद्धतीने. आणि म्हणूनच एक शायर आहे, त्या शायरने जो शेर म्हटला आहे तो मी तुमच्यासाठी पेश करतो, जो मृणालला समर्पित आहे. बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए अगर नदी तो समंदर की तलाश करो. टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, ऑब्वियस, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से. टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश करो, टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मृणाल, तुझ्या अनुरूप बहुतेक तुझ्याकडे पाहूनच हा शेर रचला गेला असावा. इतका समर्पक, इतका फिट तुला हा शेर बसतो. तू इथे आलीस, यानंतर सुद्धा कधी मौका पडला तर तू निश्चितपणे आमच्या विद्यार्थ्यांसमोर येशील. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा काही अडचणी असतील, पुण्यामध्ये जाण्याविषयी असेल, पुण्यामध्ये ऍडमिशन घेण्याविषयी असेल, इंडस्ट्रीमध्ये असेल, तर मी स्वतः मृणालतर्फे एवढी खात्री तुम्हाला देऊ इच्छितो
की ती तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल, तुम्हाला पूर्ण मदत करेल. मृणाल, तू इथे आलीस, पुनश्च एकदा तुझं माझ्या विभागातर्फे, माझ्या संस्थेतर्फे आणि ह्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे सर्वांतर्फे मी तुझा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. थँक्स वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू टू सर. ऑल. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.